काठीला काठी लागली काय होतं? भांडण नावाचं नावलं टाकायचं भांडणं होती ना. मग काय असं पण असतं काहीतरी. असतं हम्म. काठी लागली की भांडणं होत्यात मग त्याला अंधश्रद्धा म्हणायचं ना. भांडणं नाही होत अशी. काय आणि झाल्या मग डोक्याला डोकं लागल्यावर पण काहीतरी आहे ना बाणा. शिंगा येतात चिंगा येतात का? नमस्कार मित्रांनो, हे बघा आता बाणाच्या मस्त बाकी बाजरीच्या भाकरी चालली आहे. तर आज मेंढर आम्ही पोहणी घालायला जाणार आहे तिकडं बरंच लांब. तर मग बाणाच्या आता भाकरी चालली आहे कारण लवकर मेंढर घेऊन जायचं आहे. मग बाण आहे आज जायचंय लांब मेंढर नानायला त्यामुळे चाललंय उरकायचं सकाळ जाता. हा बॉम्बे पडलं भाकरीला. आता तुमचं मेंढरातलं काम उरकस्तोवर मी इकडे भाकरी घेतल्या बनवून. शेवटचीच भाकर राहिली या. आता काहीतरी चटणी मिरचा करायला लागन. हा ना. मग बरीच गावं जवळजवळ 7-8 गावं पास करून पुढं जायचं या दरवर्षी ह्या टायमाला. म्हणजे मेंढर नानायला लागते कारण जवळपास पाणी राहिलं नाही. पार म्हणजे पनवेल जवळ डोंगरच्या कडेला एक नाणी आहे चांगली. त्या ठिकाणी दरवर्षी आम्ही एक वेळेस त्या आम्हाला मेंढर न्यावं लागतात कारण ह्या परिसरातलं पाणी ह्या टायमाला सगळं आटतं संपून जातं. आणि मग तिथं पाणी ते असतं डोंगरच्या कडेला. तर आज जायचा विचार आहे आमचा. त्यासाठी बाणाच्या लवकर या भाकरी चालल्यात आहे. आणि आता आपलं काहीतरी चटणी मिरचा बांधून न्यायचा आणि मग निम्या अर्ध्या वाटामध्ये खायचा. हा दरवर्षी यंदा जाते पण आता थोड्या लेट. हा ना. यावर्षी म्हणजे किसन पण नाही, अर्चना पण नाही. त्यामुळं मग दादा याचे ते मागून आणि मी बाणाय जाणार आहे मधून मेंढर घेऊन शॉर्टकटनी. ले बाणाय आज गावा पास करायला लागणार ना. लय पास त्याच्यामुळं म्हणलं मामा दमून जाण्यापेक्षा आपलं मामाला म्हणलं या मागणं तुम्ही रिक्षाने नाही तर गाडीवर. आणि मग आपलं तिथं जवळ गेल्यावर ना मग तिथं नानू लागायला डबल माणूस हा लागतो ना. पड्याला एक आड्याला एक परत एक जणांनी मेंढर बोलवायची. तर मेंढराचं म्हणजे आरोग्य चांगलं राहतं. मेंढर नाणली की काय मेंढर म्हणजे चांगले निर्माळ दिसते कारण ह्या टायमाला मेंढर मिळतील कारण उकाडा असतो गरमी कोकणामध्ये इकडं. आता एकच वेळेस मेंढर धुवायची आणि मग पाऊसच पडतोय. नंतर पाऊसच पडत. तर सागर जबानीकडे आता चहा बिस्किटाचा नाश्ता चाललाय. मग सागर आज कापडे लयच भारी घातले रे. सागरकडे आज आर्मीवाला झाला या. हो सागर. हा कधी वाघाचे कपडे तर कधी पोलिसाचे कपडे तर कधी आर्मीची कपडे असं सागरच्या अंगामध्ये असतात ना सागर. येतोय सागर आमच्या बरं मेंढर धुवू लागाय. हा दादा बरं येणार का? तर बाणाने आता भाकरी पण उरकून घेतला. तर आता टाकप्याचं एक तांब्या आणि पुढचा प्रवास करायचा कारण उन्हाळ्या दिवसामध्ये ताक हे चांगलं असतं शरीराला. त्यामुळे एक तांब्या ताक दानकवायचं आणि मग पुढचा प्रवास करायचा. तर आता बाणाने जरा मिरचीचा ठ्याचा पण करायची तयारी चालली. मिरचीचा ठेसा बनवणार आहे आता. मिरच्या आहे तर कमीच पण तेवढ्याच आपलं आता सास्तार मारू करून घ्यायचा ना. नाही मग सस्तार मारून नाही लागणार खायला मिरची काय तर त्या भाकरी बरं पाहिजेच की आपल्याला. सास्तार मारू म्हणून बी नाही जमणार. आता ठेसा बनवून घेते हो. लय गडबडी चाललंय आजचं काम. लसूण मिरची आणि शेंगदाणा टाकून घेतलं. आता मीठ टाकून घेतलं जरा. मेंढरा तिकडच्या वावरामध्ये इथं पलीकडच्या मेंढरा आज लांबच बसले ते. हा म्हणजे आता काय झालं सावलीसाठी बिराट दिले इथे एका जाग्यावर आणि कडकडची वावरात घ्यायची शेजोगात खतवून रात्री झोपायचं आहे तिकडे दोघांनी. मग बाकीचं बिराडावर राहायचे काय माणसं तरी कुठे जास्त. इथे जरा पाण्याची सोय आहे आणि झाड पण आहे त्यामुळे इथं बिराट ठेवले आणि अशी जवळजवळची वावरं जाऊन मेंढर बसवायची तिथं वाघर द्यायची. वाड्यात माणसं तर तीनच इथं. मग तुम्ही मागून येता ना. मी येतो मागून सागरला डेट ठेवतो बिराडावर. नको बाबा
बरं ठीक आहे भाऊ काय. आता चाललंय बाणायचं भाकर बांधून घ्यायची मस्त बाकी मिरचीचा ठ्याचा आणि बाजरीची भाकर. चांगला जोरात ठ्याचा बनवलाय बाणाय. हा चला आता सोडा मिळेल का? हा सोडा चाल. आजचं टाकलेच बाणाय भारीच. हा. कालच्या गाडग्यामध्ये खरपूस तापल्यामुळं टाका चवजले भारी. नाही खरंच भारी. दादा तुम्ही पण बेगी. मामा जेवणा बरोबर खात्यात म्हणतो ते. मामा जरा जेवून येते ना आता. मारला होय. अजून एक देऊ. आता दुपारपर्यंत काय अजून देऊ होय. जेवणाची गरज नाही बाद झालं. लय पण पेल्यामुळे जरा थोडस डेबाळ होते माणूस. एक नंबर रातचं ताकद आहे. हा सरळ सरळ आहेत वर बोलवायची नाही. दरवर्षी किसन असतो नाही का आपल्याचं. निघाला नाही मिठ्या बाण आहे. निघाले आता काय आता बरंच लांब आलोय आता. हा काय वा पाण्यात पावसाच्या टायमाला पाऊस ते आटले आता. पानं जरा तोडतो म्हणजे मेंढर लगेच गोळा होती. हा घ्या घ्या कोण घट हाय का वाट. हा आहे का कोण घाटी तर पुढं जरा एक वस्ती आली. वाट कुणा कोण आहे बा नाही. हा बोलो. हा हा हा. काय वाळाय घातलाय वागते का. हा पावसाळ्याची सोय. पुढं त्या पाहुण्याचा वाडा पण दिसतो या पानवर पाहुण्याचा. बिराड लागते ते वाटत. राम राम बरं आहे ना. वाडा कुठं निघाला आज. होय इथलं तराय संपलं काय. हा धुवायला कुत्र्या चांगला गळ्यामध्ये पट्टा घातल्या. बरं आहे ना. बरं दिसत ना भेट झाली. चालेल का गुढी लावा. पाणी पेला हा कुत्रा चावलं का. त्यामुळे वांगाळ झालं सगळं बुवाच्या बिसताना दुसऱ्या ठिकाणी नेऊन उतरावायचा. तिथं जाऊन मग पाणी सरपान चुलीला दगडी लय माग आपल्या तापे. मग काय कोंबड्याला डांडू द्या. सावल्या का नाही ठेवले हो. सावलेलं नाही ठेवले. इथं पुढं जरा पाणी आहे मेंढरा ना. बाणाने पाण्यावर बोलावलं. कसं काय बाण आहे पाणी. आता आम्हाला म्हणजे चारीत पाणी पाजीत तिथं पोचायला लागेल. आका दिवसभर आज चालायच लागणार. आका दिवसच घालून जायचं संध्याकाळी बिराडा. वाघ पण आमच्या सोबत आहे. किंवा असं आंघोळ करीतच प्रवास करतो. जिथं पाणी भेटेल तिथं आंघोळ करतो. तर आता इथं मेंढर पण पाणी पाजल्यानं वाघ पण चांगला पावला. आता मेंढर आता जरा सावलीला उभी केली कारण चालून चालून पण मेंढर दमली. ती बाण आहे जरा इथं
गाव आहे तिथं गेली होती पाणी आणायला. तर आता तिकडून येते पाणी घेऊन. पाहुण्याने बाटली दिली, दादा येणार होतं पाणी घेऊन. आता तहान लागली जरा तिथं पाणी पिलं मग परत आता तहान लागल्यावर परत पाणी प्यायला होईल आपल्याला. तर त्यांचं बिराडा पण पाणी नव्हतं, त्यांचं बिराडा लादून दुसऱ्या ठिकाणी चाललं होतं. कारण ह्या टायमाला शेतकऱ्याच्या बसायच्या ऑर्डरी असतात, कोणाच्यात 1 रात, कोणाच्या 2 रात, 3 रात, 4 रात अशा बसायच्या असतात. आणि मग ह्या शेतातून त्या शेतात बिराड घेऊन जायला लागतं. त्यासाठी मग त्यांनी लवकरच तयारी केली ती, तरी ऊन लय झाले. मग बाणा भेटलं का पाणी? होय. हे बाई तर मेंढरा कातर आलतोय जांभळी खाली एकदा आम्ही. हे काय जांभळ्या झाडाखाली मेंढरा कातरली होती त्याच पाहुण्याची. हा मानू हा आता भेटलेले. पाणी 5-5 मिनिटाला लागते. मग काय? लागते तसं. म्हणलं आता उन्हाचं त्यांनी बिराड चालवले काय साधे हा ना. लय हाल होते का? मग काय सकाळच्या ताकाने जरा गोळत झाला काय रे असं झोप लागते. चालतं चालतं ना. खरंच. दोन्ही येत असेल की दमून गेलो आता आपण. मग मामा किती चालते ना मीडियाचा धूम भाकर पण आणली म्हणलं आता जरा भाकर पण खावा कुठं तरी पुढे गेलं. आता मोरे गेल्या पाणी आणले. ताकद तर माझं सगळं जिरून गेलं. तुमचं ताक पळू पळू साधी मेंढर पोहतील का? ताक जिरलं तरी काय नाही पण ते एकच धुंडी आले माणसं. पाहून म्हणतो बसल्या जागा बिराडा जरा चहा केला होता. तर आता त्यांनी घातले बिराड गोड्याव मग काय चालला दुसऱ्या ठिकाणी वाडा त्यांचा. बोलू का मोर मग चल कोणा कोण वर ना कोण ना हा मावट्याचं झाड बघा केवढं आहे. मावट्याचं नाही बाणा आहे. मावट्याचं अरे ते औषधाचं नाही का ते मात्र काय सांगते तुला आणि कोकणात नाही. हा घ्या गेळा गेळा गेळ्या झाडे ते. हो गेळ लय मोठे त्याला मावट्या का दिसत ना ते गेळ. पानं मावट्याचं दिसली मला. गेळीच्या झाडाला एवढी पानं आले नका घे मावट्याचे. हे काय हे मावट्याचे नाही आवं. अगं बाणा आहे का गेळाचे त्यो. हा. मावट्याची पानं वेगळी गेळ्याची वेगळी. भाकर पुढे खायची मग गडी खावा तर कुठं ते. भाकर नाही तर मग नंतर मेंढर नांदल्यावर खाऊ. चालेल मला तर भूक लागली रे बाणा. तुम्हाला माहिती. मग काय साधं पळून पळून दमलो आपण. निम्मे अर्ध्यापर्यंत लय मेंढरा आहे त्रास दिला आम्हाला. झाडा खालनं कशा खालनं पण पळायची मावट्या झाडा खालनं मावाची फुलं खायची मावट्या कुठं कुठं एक अर्धी जांभळ पिकली त्याच्यावर पण पळते ते. सावली खाली आल्या गोड वाटतं. हा ना आंब्याचा गळ. हा काय रे किती हा ना. आता जरा आम्ही भाकर खातो. भूक लागली ना बाणा. हो लागली. चालून चालून सावलीला बसल्या पाहिजे गळत होते. हा ना असं वाटतं हालावच नाही सावली काढतो एवढं ऊन लागतंय. हा ना मेंढर पण झाडाखाली येऊन उभी राहिली. मग काय मिठाने तोंड वाजल्यामुळे मग नाही का चालून चालून मग तोवर म्हणलं भाकर पण खाऊन घेईन. तापली बी जरा त्याला गार करायचं चाललंय आता. पाटणी तापल्या ना माळाच्या पाटणी पुन्हा जास्त तापल्या. आता आपल्याला या डोंगराच्या जवळ जायचे फार. पिशवी भारी किल्ली रे बाणा. हा मग ती भाकरी भाकरीला आता ते हळद कुकू आणले जरा. हळद कुंकू परत गुळ पण आणलाय ना. आणले जरा गुळ डाळ तिथं आपल्याला 7 हेसरला मान द्यायला लागतो मोठ्या बायांना पाण्यात. वागोला भाकर वागोला ह्याकडे भाकर दिली पाहिजे. मेंढर नाही खाऊन द्यायचं. हा ना मेंढर त्यांच्या त्याला दे ना भाकर. मेंढर मोर आली की ती मेंढ्याला धरायचं का त्याची पण भाकर आणली ना. आणली ये. इकडे चल. हा वाघ पण एक महत्वाचा सदस्य आहे. तो पण आमच्या सोबतच असतो. ये तुम्ही पण जेवायला चला. चाललंय त्याचं पण जेवण. तो पण सकाळी जेवला नसेल. हा मग काय सकाळी घातलो हो जरा दूध आणल्या. पेलतात. तर आता बसतोय आम्ही जेवाय. तर कांद्याचा मान दिला पाहिजे. त्याचा त्याला मान द्यायला लागतंय. हम्म. आय आय अर्धा पडला ना. अगदी जोरात मस्त बाकी झाली आजचा आहे मिरची ठ्याचा. काय कोण आहे त्या वावरात असं वाटतं तेव्हा खाता जास्त.
काय ना बिराळा भाकर खाण्यात माझी मेंढराच्या मागं खाण्यात लय फरक आहे. सावली खाली जरा असल्यावर बरं वाटतं. मग काय सावली खाली ना पुढं येताना असं वाटतं बाहेरच जावं ना वाटत ना. सावलीत निघावून वाटाणा पुढं जळया कसले लागते म्हणलं जळया लय उन्हाच्या जळ लागते त्या. लय लांब जायचंय माझं. मग काय तिथं ते झेंडा त्या डोंगरावर लावलाय कालचा देव तिथं काहीतरी देव असेल का ह्या वावरात पण वाडा बसलाय वाटतं कोणाच तरी बसून म्हणजे उठून गेला या तळ दिसतोय चुलीची दगडी दिसते. प्रत्येक शेतकऱ्यांचं कसं आहे एक एक दोन दोन दिवस आता वाल निघलं की बस हा असं असतं. मग त्यावर त्याच्यात राप टाकायचं मग ते भाताला रोप तयार करायचं. काही वावर आहे खतावली बघा इथं गेले चुलीचा जागा दिसतोय इथं. आहे ना दुसरी पण इकडं चूल बनवायचा प्रयत्न केला बरं ती काय इकडं हे केलं नाही वाटतं. नाही नाही तर ती भांड्याचं गमेल ठेवलेली असं आहे का हा भांड्याचं काय तर इथं मेंढरा बसलेलं इथं आपल्या मेंढराच्या लेंड्या पण दिसते रे. वाडा उठून गेला या लय ऊन लागते या चालली ते आता मेंढर मधून शॉर्टकटनी. तुमच्या गावची का आज आहे का हा तुमची वाडी वर आहे का पावड रस्ता आहे वाटतं जायचा. म्हणजे असाच रस्ता का गाड्या नाही जात का मोठ्या गावात गेलत काय हा हा काठीला काठी लागली काय होतं बाहेर नावाच्या नावाच्या टाकायचे भांडणं होती ना मग काय असं पण असतं काहीतरी. असतं. काठीला आहे की भांडणं होत्यात मग त्याला अंधश्रद्धा म्हणायचं ना नाही ते नाव आहे. श्राद्धा म्हणायचं. श्रद्धा म्हणायचं भांडणं नाही तो अशी काय आणि झाल्या मग डोक्याला डोकं लागल्यावर पण काहीतरी आहे ना बाणा शिंग येतात चिंग येतात का. पोरं म्हणतात हम्म. डोक्याला डोकं लागले त्यांनी पळ जाऊन नाही ठोकायचं. होय होय ऊन म्हणजे लयच लागते हा आण. काय केलं हो इथं काहीतरी असेल काहीतरी केलं असेल. मेंढरा पण बरोबर मेंढरा पण कळला नाही का आम्हाला आज धुवायला चाललं होते मग पाण्यात म्हणजे त्यांना असं वाटलं असं आता थंड हवेच्या आंघोळ ठिकाणी करायच्या. आपल्याला कसं वाटतं जरा हात पाय धुतल्या फ्रेश वाटतं. हा तसंच आहे त्यांचं बाणा असे वरण बनवायला लागतील ना. एवढं आहे या मेंढराची या जायचा दळवटच दिसतोय का मेंढरा. मुर दाण दिसतंय मळा आहे मुर मळा मोठ्या पाहुणीची भेटते ते काय कोण मेंढर त्याचा वाडा आता तिकडे असत पडेल पानवर पाहून बरोबर भेटला आपल्याला. होय हा मुर मळा की होय आपण असं दळवट जायला लागेल. बाणाने जरा मेंढर उभी केली होती मोर मी नाणी बघायला गेलो होतो कारण नवीन बरावा झाला तिथं. आहे का नाही हाय आहे लय बरं हो, एकच दिवार पडलं. हा ना आता ते बरावा टाकते ते हा ना. पुढल्या वर्षी इथं नाणी नसेल आता. पुढच्या वर्षी नाही यायचं बाबा बार इथं डोंगरच्या कडाला आलोय आम्ही. लय दमलं बाबा हा लय दमलं अजून एवढंच माघारी जाताना चालायचं. हा ना आता म्हणजे पार किती वाजले 12 वाजत झाले 5 मिनिटं कमीच 12. त्यांना गार गार पाणी आणा बरं तुम्ही आपण. आम्ही जवळजवळ 3 तास झालं चालतोय बाणा आपण. हा म्हणलं 3 तास झालं चालतोय. गोळ आलं हा खालीवर करून पायाला गोळ आलं बाद. हा ना कडक नाही आली तर बाद खालीवर इथं मोर पनवेल बाग लागतोय. काटे मिंट्या पण इथं येऊन उभ्या राहिल्या नाणीव. नाही राहिले पण आता कपडे बिपडे काढतो. आता तिकून दादा सागर दाजी सागरकडे पळत आला तिकून ते मोटरसायकलीवर आले ते तिकून घेऊ. आता नावाशेवाला रोड चाललाय उरण नावाशेवा जैन पेठी इथून पुढं पनवेलचं शहर सुरू झालं. जाऊ गार 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 कारंजाडे. हा गार गार व्हायला जाऊ. लय तापून आलोय आता आपण. हा हा इथं म्हणजे एकदम जुनी नाणी आहे त्यामुळं मग इथंच मेंढर नाणायला यावं लागते. मेंढर पण नसते पाण्या का बघते रे बाणाय. हा हा यंदा बी गरम झालं ते गरम. कसं काय परवाच झालं होय
सागरी मग प्रवास केला आज. हा गावलं पाणी गावलं ना. हा पुढल्या वर्षी नाही राहिला ह्याच वर्षी. हा वा इथं वाडा बसला होता मोठ्या पाहुण्यात. तुम्ही वर नाही गडी हजर झाल्यात आता मेंढरा हाणायला. वाघुनी तर पहिला नंबर लावला वाटतं. हार हार मळ. फुड फुड फुड. किरण टाकायला लागल्या. किरण टाकायला लागल्या. टाकायला लागल्या ना उड्या. डोकी दाबा अरे सागर डोकी दाबा या. दादा तुम्ही आता डोकी दाबा शिरावं कापड काय डोकी दाबा पाहिजे मग उरकमला मीडियाला हाणायचं नाही दिलं माझ्याकडे हाणायचं. बारकी पिल्ल राहिली दोन माग त्यांना भीती वाटते या. अरे देवा 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 आता पवत निघली ती पण डवळीची पद येत काळू बाळू. वाघोनी तर नंबर आणला. वाघोनी आणला नंबर ते आपला. ड्रायव्हर चालला. वाघ्या ड्रायव्हर आहे आता मीडियाला. अयो कोकणाने पण उडी टाकली आता. चार बारे आम्ही मीडिया पाण्यात घातल्या या. अगदी झकाचक निघल्या कारण पाणी मोठं आहे निवाळ पाणी आहे. तर आता या वर निघून चालल्या. अगदी गार झाल्या मीडिया. उन्हाने तापल्या पण होत्या लय. 2-3 तास चालत होत्या आणि पुन्हा मळ पण लय झाला होता. अगदी पांढऱ्या खड मीडिया निघल्या बगरीच्या पाकागत. शिपली नाणी शिपली आता आपल्या 7 सरला मान द्यायला लागतो नाणीवर. तिथं द्या म्हणजे मग खाली फाड नाही ना. सहा डाळ गुळाचा पण मान असतो. हा मग देवींला डाळी उरातच असतो तर काय. बा नको हो बाहेर परत नाही आता इकडे येणारा जागा राहायचा वाटतं. चला सागर येतो अलीकडं ये. तू नदीच्या पलीकडं आम्ही नदीच्या अलीकडं. सागर नाणीच्या पलीकडं आम्ही नाणीच्या अलीकडं. पाणी अगदी चांगलं होतं त्यामुळं मेन अगदी डवळी शिपत निघली बगळीच्या पाकागत. मग काय तर आता निघायचं या परतीच्या दिशेने. निघायचं तर काय आता लय लांब जायचं. चला